SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 9th स्टँडर्डमध्ये असणाऱ्या ज्या स्टुडंटचा परीक्षेचा अभ्यास झालेला नाही आणि आजच परीक्षा आहे अशा मुलांना समजतील असे कमी वेळातले उपयोगी व्हिडिओ घेऊन आले आहे। त्याचप्रमाणे मी माझ्या चॅनलवर SSC बोर्डच्या 9 आणि 10 स्टँडर्डसाठीचे ऑल सब्जेक्टचे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, टर्म 1 फायनल एक्झामचे सर्व क्वेश्चन पेपर टाकले आहेत। त्याचप्रमाणे 9 स्टँडर्डचे अक्षर भारतीचे CBSE आणि SSC बोर्डचे संपूर्ण पुस्तकातील सगळे लेसन समजावून सांगितले आहेत। मराठी, हिंदी, इंग्लिश ग्रामरचे व्हिडिओज आणि 9 आणि 10 स्टँडर्डसाठीचे अतिशय उपयोगी व्हिडिओज मी दररोज टाकत आहे। ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ लगेच दिसतील। आता आपण हिंदीचा युनिट टेस्ट 2 चा 9 स्टँडर्डचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। 9 स्टँडर्ड युनिट टेस्ट 2 हिंदीचा पेपर आहे। हा 2 तासांचा यासाठी वेळ आहे आणि 40 मार्कांचा पेपर आहे। युनिट टेस्ट 2 ला 9 स्टँडर्ड SSC बोर्डला साधारण कशा प्रकारे पेपर पॅटर्न असतो हे दाखवण्यासाठी हा पेपर मी तुम्हाला दाखवत आहे। हा मी पटपट दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करते। विभाग 1 गद्य विभाग, यामध्ये पॅसेज दिलेला असतो। प्रश्न 1 निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। रेफ्रिजरेटरचा पॅसेज तुम्हाला दिलेला आहे आणि पॅसेज मधून आता आपल्याला खाली चौकट पूर्ण कीजिए असा क्वेश्चन आहे। एक देसी कंपनी ने बनाया रेफ्रिजरेटर बनाया आणि 2 रेफ्रिजरेटर की प्रसिद्धी के लिए अपनाया विदेशी विज्ञापन, हे त्याचा आन्सर आहे। आता मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं सेकंड पेज दाखवते, म्हणजे क्वेश्चन पेपरचं सेकंड पेज दाखवते। इथे आकृती पूर्ण कीजिए। रेफ्रिजरेटर आने के पूर्व इनके विचार, हेमंत का विचार आणि हेमंत की माँ का विचार। हेमंत का विचार रेफ्रिजरेटर कहाँ रखेंगे हा होता, आपण क्वेश्चन मार्क करायचा आहे। आणि हेमंत की माँ का विचार रेफ्रिजरेटर को घरेलू पावर चाहिए, हे त्याचा आन्सर आहे। प्रश्न 3 इथे दिलेला आहे। इस परिच्छेद में आए 2 अंग्रेजी शब्द लिखिए। एक आहे रेफ्रिजरेटर आणि 2 आहे टेलीफोन। 4 आहे दैनिक जीवन में विज्ञापन का महत्व, अपने विचार व्यक्त कीजिए। दैनिक जीवन में विज्ञापन का महत्व हे आपल्या भाषेत तुम्ही याचा आन्सर लिहायचा आहे। 2 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे कमीत कमी 4 सेंटेन्स 4 सेंटेन्स तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे। प्रश्न 1 निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। परमपूज्य बापूजी यांच्या संदर्भातला तुम्हाला जो पॅसेज दिलेला आहे त्याचे खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत। 1 उत्तर लिखिए। हाईस्कूल में दाखिल हुए विनोबा जी का शौक, तर आन्सर आहे भागवत गीता के अध्ययन का। नंतर खडीदंडी करायला तुम्ही विसरायचं नाहीये। अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात तेव्हा टीचर मार्क देतात। 2 चौकट पूर्ण कीजिए। परिच्छेद में इन भाषाओं का उल्लेख आया है। पॅसेज मध्ये सगळी आन्सर्स ह्याचे असतात, तुम्ही पटपट ते शोधायचे असतात। संस्कृत आणि फ्रेंच। विलोम शब्द लिखिए। विलोम म्हणजेच अपोजिट वर्ड्स, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द। एक दोष अपोजिट वर्ड आहे गुण। कबूल, नाकबूल किंवा बहिष्कार। कबूल म्हणजे स्वीकार करणं आणि स्वीकार करण्याच्या अपोजिट आहे बहिष्कार। प्रश्न 4 स्वस्थ शरीर में स्वस्थ मन का वास होता है, अपने विचार लिखिए। म्हणजे जर आपलं शरीर स्वस्थ असेल तरच आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो किंवा आपलं मन सुद्धा कसं शांत राहू शकतं। जर स्वस्थ शरीर असेल तरच होऊ शकतं। हे तुम्ही हिंदीमध्ये तुमचे विचार मांडायचे आहेत। इथे मी थोडक्यात तुम्हाला पॉइंट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। शरीर में दर्द से कर रहा हो तो ऐसे में हमारा मन उस दर्द से स्वतंत्र होकर विचार नहीं कर पाएगा। दर्द पर अपना ध्यान लेकर आ जाएगा, यही कारण है स्वस्थ शरीर में स्वस्थ मन का वास होता है। अशा प्रकारे तुम्ही तुमचा आन्सर लिहू शकता। 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे। आता क्वेश्चन पेपरचं मी तुम्हाला थर्ड पेज दाखवते। क्वेश्चन पेपरचं हे थर्ड पेज आहे। विभाग 2 पद्य विभाग। प्रश्न 2 निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। पद्य विभाग म्हणजे कवितेचा विभाग आहे हा। पानी बाड़ो नाव में, घर में बाड़ो दाम, दोनों हाथ उलचिए, यही सयानों का काम। तर ही कविता तुम्हाला दिलेली आहे। तर याचा पुढचे प्रश्न संजाल पूर्ण कीजिए। सयानों का काम। सयानो म्हणजे काय, समजदारी
सयानो याचा अर्थ आहे समझदारी, समझदारी वालों का काम। क्या होता है, अधिक से अधिक मेहनत करना, परोपकार में अपना सर्वस्व न्योछावर करना, राम नाम का सुमिरन करना, सदैव सही मार्ग पर चलना। हे तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला मार्क मिळून जातात। निम्नलिखित शब्दों के लिए कविताओं आए प्रयुक्त शब्द लिखिए। समझदारी यानी कि सयानो, चाल यानी कि गति। निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए। भावार्थ लिखिए, पाणी बाळू नाव में रखिए अपनो पाणी। इथे मी थोडक्यात तुम्हाला भावार्थ लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। मी तुम्हाला वाचून दाखवते पटकन। भावार्थ म्हणजे अर्थच लिहायचा आहे या कवितेचा। एक, परोपकार का महत्व समझाया है। नाव में पानी बढ़ जाने पर हम दोनों हाथ से पानी निकालते हैं, बाहर निकालते हैं, क्योंकि नाव के डूब जाने का भय रहता है। वैसे ही घर में धन दौलत ज्यादा आ जाने पर उसे परोपकार में लगाना चाहिए। कवि के अनुसार सज्जन और परोपकारी लोग धन का उपयोग दूसरों की भलाई के लिए करते हैं। हे याचा आंसर आहे। प्रश्न 2 ख, निम्नलिखित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। सतत प्रवाहमान गतिशील जीवन की पहचान ही कविता इथे दिलेली आहे। खाली प्रश्न आहे, आकृती पूर्ण कीजिए। सिंधु के तटों पर आणि किनारे पर। सिंधु के तटों पर संस्कृतियों ने सांस ली आणि किनारे पर बिंदू। मी क्वेश्चन पेपरचा 4th पेज तुम्हाला दाखवते। हिंदीचा पेपर खूप मोठा असतो, तुम्हाला पटपटच तो लिहावा लागतो। निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए। सतत म्हणजे वारंवार आणि तट म्हणजे किनारा। उपयुक्त पद्यांश का भावार्थ लिखिए। इथे पण कवितेचा अर्थ तुम्ही लिहायचा आहे थोडक्यामध्ये। 2 मार्काचा आहे म्हणजे 4 सेंटेन्स तुम्ही लिहायचे। विभाग 3 पूरक पठन। जसं मराठीमध्ये तुम्हाला स्थूल वाचन असतं तसं इथे पूरक पठन असतं। निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए असा क्वेश्चन आहे। सोपे प्रश्न आहेत। एक शब्द में उत्तर लिखिए। सगळे प्रश्न पॅसेजमध्येच सापडतात, खूप पटापट सापडतात। चिड़ियों की दुकान कहाँ थी? लाजपत नगर। खरगोश का नामकरण सोनू मोनू। खरगोश का घर खरीदा गया सोनू मोनू के साथ। पीयूष को प्यार से कहते पीयू। हमें पालतू जानवर। इस पर अपने विचार व्यक्त कीजिए। आपल्या भाषेमध्ये तुम्ही ते विचार मांडायचे आहेत। आता विभाग 4, नवीन पेजवर नवीन विभाग चालू करायचा आहे। विभाग 4 व्याकरण विभाग, हा देखील अतिशय मार्क मिळून देणारा विभाग आहे। प्रश्न 4, सूचनाओं के अनुसार निम्नलिखित कृतियां कीजिए। अधोरेखांकित शब्द का भेद पहचान कर लिखिए। मैंने मामा को 1-2 पत्र लिखे थे। जे पत्र दिलेलं आहे याचा भेद पहचान कर लिखिए आहे जातिवाचक संज्ञा। 2, निम्नलिखित वाक्य में अव्यय पहचान कर उसका भेद लिखिए। मैं जानता हूं कि मेरे सब जवाब सही थे। याच्यामध्ये की हा अव्यय आहे म्हणून इथे लिहिलं की डॅश अव्यय आणि हे समुच्चय बोधक अव्यय आहे। तालिका पूर्ण कीजिए। संधि, संधि विच्छेद, संधिभेद। नि आशा संकल्प हे दिलेलं आहे, हे तुम्ही लिहायचं आहे। निम्नलिखित वाक्य का कारक पहचान कर उसका भेद लिखिए। 1 साल पहले मैं आश्रम से बाहर चला गया। इथे से आहे कारक जे आहे ते आणि त्याचं भेद लिखिए, उसका भेद पहचान कर लिखिए। आंसर आहे करण कारक। सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए। महाकुंभ की याद ताजा कर रहा था, सामान्य वर्तमान काल करायचा आहे। महाकुंभ की याद ताजा कर रही है, हे त्याचा आन्सर आहे। आता मी क्वेश्चन पेपरचं तुम्हाला 5th पेज दाखवते। हे क्वेश्चन पेपरचा 5th म्हणजे लास्ट पेज आहे। प्रश्न 6, सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए। खूप सोपे प्रश्न असतात। हम मेहरानगढ़ किले की ओर बढ़ने लगे। सहायक क्रिया लगना आहे। मूल रूप बडे म्हणजे बढ़ने म्हणजेच बढ़ना आहे। निम्नलिखित क्रियाओं के प्रथम तथा द्वितीयक प्रेरणार्थक रूप लिखिए। देना, दिलाना, दिलवाना। हे पण तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे, तुम्हाला 1 मार्क मिळून जातो। 8, वाक्य शुद्ध करके लिखिए कोई एक। तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दोन्ही लिहू शकता, मार्क तुम्हाला एकाचे मिळतात, पण जर वेळ असेल तर तुम्ही दोन्ही लिहू शकता। 10:30 के करीब कमला घर में झाड़ू पोछा करने आया। हम सब बाहर छत में लेटे थे।
9 अधोरेखांकित वाक्य के लिए उचित मुहावरे का चयन करके वाक्य फिर से लिखिए। म्हणजे समजा असं दिलं असेल, खून की नदी बहना गोंद सुनी, हे तुम्हाला वाक्य दिलं आहे, युद्ध में न जाने कितनी माताओं के बच्चे मर जाते हैं। युद्ध में न जाने कितनी माताओं की खून की नदी बहती है, युद्ध में न जाने कितनी माताओं की गोंद सुनी रहती है, अशा प्रकारे तुम्ही वाक्य लिहायचं आहे। बच्चे मर जाते हे काढून तुम्ही खून की नदी बहना गोंद सुनी हे तुम्ही तिथे घालायचं आहे। विभाग 5 उपयोजित लेखन, हे देखील तुम्ही नवीन पेजवर चालू करायचं आहे। प्रश्न 5 पत्र लेखन, आपकी कक्षा के विद्यार्थी विश्व पुस्तक मेला देखने जाने चाहते थे, अपने विद्यालय के प्रधानाचार्य से मेले में जाने की अनुमति हेतु पत्र लिखिए। आणि नेहरू चौक अमरावती अमित पांडे अपने छोटे भाई को व्यायाम का महत्व समझाते हुए पत्र लिखताय। पत्राचा जो विषय आहे हे मी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ करून दाखवते। अजून माझ्याकडून कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। धन्यवाद।